जागा वाटपांवर राज्यात सगळीकडे खल सुरू आहे. मुंबईपासून तर कल्याण डोंबिवली ते संभाजीनगरपर्यंत काय चित्र आहे? युती होईल का? शिवसेना भाजपचं जागा वाटप जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. आपण मुंबईचं जर पाहिलं, ठाण्याचं पाहिलं तर किरकोळ जागा, ज्या काही थोड्या बहुत जागा ज्या आहेत त्याच्यावर फक्त आता अंतिम चर्चा हे नेते लोक करत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की यावेळेला महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप ही महायुतीत लढेल आणि त्यामुळं जो काही भगवा झेंडा प्रत्येक महानगरपालिकेचा वर फडकवायचा आहे ते आमचं स्वप्न जरूर पूर्ण होईल. शिवसेनेकडे भाजपकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड ओघ हा आपल्याला येताना दिसतोय. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी हा प्रक्रियेचा भाग आहे, परंतु निर्णय घेण्यासाठी थोडीशी अडचण निश्चित निर्माण होते. एखादा कार्यकर्ता दुखवायचा कसा, एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट देताना त्याच्या इतर जे सहकारी असतात तेही तेवढेच कॅपेबल असतात, त्यांचं काय करायचं, हा सगळा प्रश्न पक्ष नेतृत्वाकडे असतो. म्हणून मला वाटतं ही जे काही रोज चर्चेचे जे काही आमचे बोलणी चालू आहे किंवा बैठका चालू आहेत त्यामुळे हा विलंब लागतोय. दुसरं मला वाटतं कोणतंही कारण आता नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत या सगळ्या घोषणा झालेल्या असेल, कारण की मंगळवारपर्यंत फॉर्म भरण्याच्या तारीख आहे. एकत्र बहुतेक ठिकाणी आमची युती झालेली आहे. काही ठिकाणी जे काही 2-4 8-10 जागेवर असं काय अडलेलं आहे त्याचाच फक्त आता तिढा आजच्या दिवसापर्यंत सुटून जाईल. संभाजीनगरमध्ये 9 बैठका झाल्या. बावनकुळे साहेबांशी माझं बोलणं झालंय. एकनाथ शिंदे साहेब नेहमीच आमच्या टचमध्ये आहेत आणि म्हणून आता हे सर्व आमच्या संभाजीनगरच्या युती संदर्भामध्ये हे सर्व गोष्टी आम्ही वरिष्ठांच्या कामी घातलेल्या आहेत आणि वरिष्ठ आज दुपारपर्यंत मला वाटतं त्याच्यावर निर्णय सुद्धा येतील. ठाकरे बंधूमध्ये जागा वाटपात आता तिढा झालेला आहे. 5-7 जागेवर काठाकूट सुरू आहे. प्रत्येक जागेवर मुंबईच्या महानगरपालिकेच्या जागेवर उबाठा आणि मनसेमध्ये तिढा हा असणार आहे. कारण की दोघांचाही मतदार ते जे समजतात तसं हा एकच आहे. मग ह्या जागेमध्ये कुणाचं वर्चस्व याच्यासाठी या दोघा भावामध्ये आता लढाई सुरू झालेली आहे. मनसेचे बी पदाधिकारी नाराज आहेत, उबाठाचे बी नाराज आहेत. म्हणून आता नेमकं चित्र काय होईल हे आता आपल्याला त्यांच्या घोषणेनंतरच कळेल. मला वाटतं आलेत महानगरपालिकेसाठी राहिलं पाहिजे. जर जागेचा तिढा सुटला नाही तर मग काय होईल याचं भाकीत करण्यापेक्षा याची घोषणा ते दोघं नेतेच करतील. वरळी हा आमच्यासाठी काही महत्वाचा विषय नाहीये. आदित्य ठाकरे तिथं विधानसभेचा सदस्य आहे म्हणून आम्ही वरळी पाहतो असं नाही. तर वरळीमध्ये आमची असलेली ताकद आहे. वरळीमधली जनता आमच्या सोबत आहे आणि वरळीवर विशेष आमचं प्रेम पण आहे. म्हणून सुरुवात त्या ठिकाणून करावी हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आदित्यला काहीतरी टार्गेट ठेवून तिथून आम्हाला सुरुवात करतो असं समजण्याचं काही कारण नाही. ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीच्या मुंबईत केवळ 16 जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर हा फरक झाला. 16 जागा देतील आणि तेही अशा देतील की ज्या जागी ते निवडून येणार नाही. म्हणून राष्ट्रवादीने आता त्यांच्याबरोबर फरफटत जायचं की नाही हा विचार त्यांच्या पक्षश्रेष्ठीने करायचा आहे. 16 जागांमधल्या बहुतेक जागा कोणत्या आहेत हे जेव्हा ते घोषणा करतील ना तेव्हा आपल्याला लक्षात येतील की कोणत्या जागेवर त्यांनी या दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी ठाकरेंचं किंवा उबाटाचं वर्चस्वच नाही अशा जागा त्यांनी शरद पवारांना ऑफर केलेल्या आहेत. पुण्यामध्ये भाजपकडून रवींद्र दंगेकरांची कोंडी करण्यात आली. दंगेकरांच्या निवासी जागा असलेला प्रभाग भाजपाला सोडणार नाही आणि दंगेकरांचा मुलगा या ठिकाणी त्यांना प्रभाग सोडणार नाही आणि दंगेकरांचा मुलगा अपक्ष लढणार आहे. दंगेकरावर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील. दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत. कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, मजबूतीने उभा राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे. म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील. आज पुण्यामध्ये भाजपाने शिंदेच्या शिवसेनेचा संघर्ष वाढला आहे. आज मुंबईत फडणवीस आणि शिंदेची बैठक होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा वाद आज मिटणार आहे.
सध्याला फडणवीस साहेब आता नागपूरला आहेत, शिंदे साहेब ठाण्याला आहेत. आज दुपारच्या नंतर त्यांची बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मुंबई महानगरपालिका किंवा ठाणा महानगरपालिकेचा तिढा तसंच इतर महानगरपालिका तिढा आज हे दोन्ही मोठे नेते बसून सोडवतील. शरद पवारांचं जोडलं होतं मात्र चिन्हावरून फिसकटलंय. आता वेगवेगळं लढणार चित्र आहे पुण्यात. आता कोणत्या चिन्हावर लढावं हा खरं तर त्याच्यावर बेसिक प्रश्न आहे. जर एका चिन्हावर दोघांनी लढायचं ठरवलं तर तो दुसरा पक्ष एका पक्षाचा दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होईल असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ते संकट त्यांच्यासमोर निश्चित आहे. परंतु शरद पवार साहेब आहेत त्या संकटावर मात करून योग्य तो दोघांचा काय निर्णय घेतात याकडे तुमचं आणि आमचंही लक्ष आहे. मोदी आणि वंचितचं पण आता फिसकटलंय. वापरण्यासाठी वंचित वेगळं लढणार कोणी. महाविकास आघाडी कुठं राहिलीच कुठं? महाविकास आघाडीचा आता काही संबंध येत नाही. आता जो तो सगळा वेगवेगळे लढणार आहेत. फक्त उबाटा आणि मनसे एकत्रच लढण्याचे चिन्ह आहेत. काँग्रेस कुणाबरोबर जाईल हा त्यांचा वेगळा विषय आहे. शरद पवारांना त्यांनी दिलेली ऑफर जरी असली तरी शरद पवार मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये लढतील की नाही यावर सुद्धा शंका आहे. आज गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार या सेंटरचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमस्थळी रोहित पवार, अजितदादा या अदानीच्या गाडीतून एकत्र प्रवास केला. बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार. दोन्ही गोष्ट महत्वाच्या आहेत की अदानीच्या गाडीमध्ये शरद पवार आणि अजित पवार जाणार आहेत. एकत्रित कार्यक्रम घेणार आहेत. कदाचित उबाटाला निमंत्रण दिलं नसता मागच्या सीटवर तेही बसलेले आपल्याला दिसले असते. म्हणून जे काही टीका टिप्पणी करतात ना त्यांनी हे चित्र एकदा पाहावं आणि याची फ्रेम करून घरात ठेवावी. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण झाली होती. त्या जैननी निविष्ट करायचं म्हटलं की मारवाडी मध्ये बांधवांना हात लावाल तर उत्तर मिळेल. कोणत्याही धर्मावर आक्रमण किंवा हिंसाचार करणं कुणालाही कुणी करू नये असे मताचे आम्ही सर्वच जणच आहोत. परंतु टार्गेट करून जर कोणी काही करत असेल तर त्याला उत्तर देणं हे निश्चित त्या धर्माचा अधिकार सुद्धा मानला जातो. आणि म्हणून त्यांच्या वक्तव्याचं एवढा विपर्यास करण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही जैन धर्म हा अहिंसेच्या मार्गाने चालणारा समाज आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही आक्रमण करत असाल तर ते उत्तर देतील आणि द्यावं सुद्धा. मुंबईसह राज्यातील काही पालिकांमध्ये वंचित आणि काँग्रेसची अधिकृत तिकीची घोषणा आता 12 वाजता मुंबई इथं होणार आहे. काँग्रेस वेगळेच लढणार ना. काँग्रेस सेपरेटच लढणार आहे. म्हणून वंचित त्यांच्याबरोबर गेल्याचं काही आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. आणि वंचितच्या नेत्यांनी पहिले स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कुणाबरोबरही युती करायला तयार आहोत. ओके.